एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर मस्तच असायला हवं आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि आज आहे संडे आणि त्याचबरोबर आज आहे संकष्टी चतुर्थी. सो त्यामुळे माझा उपवास आहे आणि आज बनवले साबुदाण्याची खिचडी आणि बाकीच्यांसाठी व्हेज काहीतरी बनवणार आहे. तर चला मग बघूया दिवसभरात काय काय होतं. मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याचबरोबर मला ग्लॉसरी शॉपिंगसाठी पण जायचं आहे. सो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग आता बघू. आवडते मग अजून सगळा पसारा आवडायचा आहे, बेड व्यवस्थित करायचं आहे. मग त्यानंतर मस्त बेड क्लीन केला आणि मग नाश्ता करायला घेतला. नाश्त्यामध्ये बनवलं होतं आज मुगाचे ढोसे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. इतके मस्त आणि क्रिस्पी होता ना, खूप मस्त लागतं आणि हेल्दी पण असतं खाण्यासाठी. तर ते मी आज बनवले होते नाश्त्यामध्ये आणि माझा उपवास होता तर माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. आणि मग सगळं पटापट आवरल्यानंतर मला जायचं होतं ग्लॉसरी शॉपिंगसाठी, म्हणजे महिन्याचा किराणा घेण्यासाठी डीमार्टमध्ये. सो त्याची मी लिस्ट करून घेतली, कारण की लिस्ट केली ना तर आपल्याला घ्यायला पण बेटर पडतं. म्हणजे ज्या न घेणाऱ्या गोष्टी त्या आपण घेत नाही. आणि मग इथं ऋतूचं खेळणं चालू होतं आणि मग नंतर मी झाडांना वगैरे पाणी टाकलं, कारण की बरेच दिवसापासून झाडांना पाणी पण टाकलं होतं. पाऊस चालू होता त्यामुळे आणि 2 दिवसापासून ऊन पण पडत निघते. माझे 2-3 कामे मला ते पण करायचे, ग्लॉसरी शॉपिंग पण करायची आहे आणि झुडिओमध्ये सेल पण चालेल. सो मला झुडिओमध्ये पण जायचं आहे. तर बघूया, चला मग निघूया आपण आता. त्यानंतर आम्ही डीमार्टला पोहोचलो आणि संडे असल्यामुळे डीमार्टला खूप गर्दी होती. ऑलमोस्ट सॅटर्डे आणि संडे डीमार्टला खूप गर्दी असते. आणि मग डीमार्टला पोहोचलो आणि मला तिथं बरंचसं काही शूट करता आलं नाही गर्दी असल्यामुळे. तर तिथून सगळी ग्लॉसरी शॉपिंग केली आणि मग घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी आधी जेवण वगैरे केलं. नंतर म्हटलं चला जो किराणा आहे तो भरून घेऊया डब्यांमध्ये. सो मी लगेच किराणा भरला. आणि हे जे तुम्ही डबे बघताय सो हे काचेचे नाही आहे, ते प्लास्टिकचे डबे आहेत. त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल ते मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि सगळा किराणा केला आणि त्यानंतर मी बालाजीचा जो खाकरा येतो तो फर्स्ट टाईम ट्राय केलेला, पण इतका मस्त आहे ना, मी परत अजून आणला. आणि त्याचबरोबर डीमार्टमध्ये बाय वन गेट पण ऑफर पण चालू आहे गुलाबजामच्या पॅकेटवरती, म्हणजे किंवा सोया स्टिक अशा बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला बाय वन गेट वन फ्री पण मिळेल. तर ते सगळं घेतलं. रितीचे चिप्स वगैरे खूप सारा तिचा खाऊ पण घेतला आणि पटापट आवरायला घेतलं. म्हटलं आवरून घेऊन राहिलं की मग राहिलं. सो ते आवरलं आणि मग आम्हाला झुडिओला जायचं होतं. ते पाऊस असल्यामुळे कॅन्सल झालं, पण आम्ही झुडिओला गेलो संध्याकाळी 7 ते 8 वाजता गेलो. पण तिथं पण खूप गर्दी होती सेल असल्यामुळे. तिथं 15% डिस्काउंटमध्ये तुम्हाला कपडे मिळत आहेत आणि किड्सचे कपडे तर खूप मस्त आहेत. सो मी आणले ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि मस्त असा चतुर्थी होती त्यामुळे देवाला मस्त असा नैवेद्य दाखवला, पूजा वगैरे केली आणि मग परत बाहेर जायला निघालो. त्यानंतर आम्ही गेलो मेन रोडला, कारण की मला गळ्यातलं मंगळसूत्र घ्यायचं होतं. मेन रोडला एक शॉप आहे अनुराधा म्हणून, बऱ्याच जणांना ते माहितीही असेल. तिथं खूप छान ज्वेलरी मिळते. सो तिथंच मी गेलेली गळ्यातलं मंगळसूत्र घेण्यासाठी. सो मंगळसूत्र घेतलं आणि आम्ही घरी आलो. आणि मी तिथंच त्यांना बोलली की मला ज्या कड्या आहेत त्या कमी करून द्या. सो त्यांनी त्या कमी करून दिल्या तिथंच. आणि मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये की मी कुठलं मंगळसूत्र घेतलं आहे ते. चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी तुम्हाला आता दाखवते मी झुडिओमधून कुठले ऋतूसाठी ड्रेस घेतले. डिस्काउंट चालू होतं. सो तुम्हाला 50% 70% असा डिस्काउंट भेटतो. किड्स कपड्यांवर जास्त डिस्काउंट आहे मला वाटतं. तर हा एक क्रॉप टॉप घेतला आहे आणि याचं फॅब्रिक तर खूप मस्त जाड गुजरीमध्ये, उलन नाही म्हणतात त्याला, गुजरीमध्ये आहे. तर हा मला फक्त 199मध्ये भेटले आहे. आणि त्यानंतर मी तिला बॉईज टाईप एक शर्ट घेतला आहे. हा तर मला खूप प्रचंड आवडला आहे. त्याचं फॅब्रिक असं वेगळंच आहे ना, काय म्हणता मला माहीत नाही, पण खूप छान आहे. आणि याच्यावरती ही जीन्स घेतली. ही मला 300 रुपीजला मिळाली. 600ची होती, मला 300मध्ये मिळाली. आणि हा पण मला 299ला एक शर्ट मिळाला आहे.
आणि त्यानंतर मी एक माझ्यासाठी टी शर्ट घेतला आहे. हा मला फक्त 99 रुपीजला मिळाला आहे. तर एवढीच शॉपिंग मी केली. अजून बरंच काही घ्यायचं होतं बट मला काही ते आवडलं नाही. तर असा काहीसा आजचा ब्लॉग होता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.